Welcome again, friends. In this video session, today we discuss the next point, that is a measurement and observation of cells. नमस्कार मित्रांनो, आज आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पेशींचं मोजमाप आणि त्यांचं निरीक्षण याबद्दल माहिती घेणार आहोत. जसं आपण इतर अनेक वस्तूंचं मोजमाप करतो, त्याच पद्धतीनं ह्या पेशींचं मापन करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेले चित्रात जे दिसतंय त्या उपकरणाचा वापर आपल्याला करावा लागतो. आता ह्या उपकरणाला काय म्हणतात आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट वी कॅन सी द ॲपॅरेटस इन दिस पिक्चर. द नेम ऑफ दिस ॲपॅरेटस इज अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर या चित्रामध्ये दाखवलेलं जे उपकरण आहे या उपकरणाचं नाव आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याला आपण मराठीमध्ये संयुक्त सूक्ष्मदर्शक असं म्हणतो. इन 1673 अँटॉन व्हॅन ल्युएनहोक assembled various lenses to construct a microscope. तर या ठिकाणी इसवी सन 1673 मध्ये अँटॉन ल्युएनहोक या शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारची भिंग एकत्र करून हे सूक्ष्मदर्शक नावाचं उपकरण तयार केलं होतं. ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व लाईव्ह बॅक्टेरियल अँड प्रोटोझोऑन सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. आणि या अँटॉन ल्युएनहोक यांनीच सर्वात प्रथम जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचं या सूक्ष्मदर्शकाच्या खाली निरीक्षण केलेली नोंद आढळून येते. We know that the cells are extremely minute in size. We cannot see the cells with the naked eyes. आपल्याला माहिती की हा जो पेशी आहे ह्या पेशींचा आकार हा खूप लहान असतो. ते इतके लहान असतात की आपण साध्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही. आणि त्याचबरोबर we also know that the micrometer and nanometer are the units used for measuring their sizes. आणि ह्या पेशी आकाराने खूप सूक्ष्म असल्यामुळे, खूप लहान असल्यामुळे, जसं इतर वस्तू मोजण्यासाठी आपण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर या एककाचा वापर करतो, त्याचप्रमाणे या पेशींचं मापन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर आपण करत असतो. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर ऑब्झर्विंग सेल्स. An object on a glass slide magnified many times by the lenses of this microscope. आणि या पेशी निरीक्षणासाठी आपण या कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करत असतो. आणि ज्यामुळं या भिंगावरील काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटीनं मोठी दिसते. म्हणजे एखादी वस्तू जेवढ्या आकाराची आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या आकाराने ती वस्तूचा आकार दाखवण्याचं काम हा कंपाऊंड मायक्रोस्कोप करत असतो. त्याला संयुक्त मायक्रोस्कोप काय म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त भिंगांचा वापर केलेला आहे आणि म्हणून याला आपण कंपाऊंड म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक असं इथं म्हणतो. आता ह्या ज्या पेशी आहेत या पेशींचं मापन करण्यासाठी जी आपण एकक वापरणार आहोत, the units we can use for the measurement of the cells are given here. The relation between those units is given here. We see that 1 centimeter is equal to dash dash millimeter. We know that the 1 centimeter is equal to 10 millimeters. And if we divide this 1 millimeter into the 1000 parts, then it is said to be a 1 micrometer. So 1 millimeter is equal to 1000 micrometers. And if we divide this 1 micrometer into 1000 parts, then it is said to be a nanometer. So here we can see that
1 micrometer, that is 1 micron, is equal to the 1000 nanometers. तर पहा, या ठिकाणी या एककांचं, या राशींच्या एककांचं एकमेकाशी असणारं रिलेशन या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला माहिती की पट्टीमध्ये आपल्या कंपासमध्ये जी स्केल असते त्या स्केलमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याच्यावर जवळपास 15 सेंटीमीटर एवढं अंतर त्या पट्टीवर असतं आणि त्या प्रत्येक 1 सेंटीमीटरमध्ये छोट्या 10 रेषा असतात, त्यांना आपण मिलीमीटर असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर, हे रिलेशन या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. आता ह्यातली जी एक छोटी रेषा आहे, म्हणजे ज्या 2 छोट्या रेषा आहेत त्या 2 छोट्या रेषांचे आपण 1000 भाग केल्यानंतर त्यातला जो एक भाग येणार आहे तो एक भाग म्हणजे काय असणार आहे, 1 मायक्रोमीटर असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर्स. आता ह्या मायक्रोमीटरचं आणि नॅनोमीटरचं काय रिलेशन आहे तेही या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या 1000 भागामधल्या ज्या 2 रेषा आहेत छोट्या, त्या 2 रेषांमधलं जे अंतर आहे म्हणजे 1 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर म्हणजे किती सांगितलेलं आहे, 1000 नॅनोमीटर, हे एवढं अंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे रिलेशन, हे युनिट रिलेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्स यासाठी हा भाग विचारला जाऊ शकतो. नाउ let us discuss the structure of compound microscope. We can see the different parts of this microscope here given here. This is the eyepiece, याला मराठीमध्ये आपण नेत्रभिंग असं म्हणतो. Here we can put our eyes to see the structure of the cells. Then this is the second part, that is a tube. Then there are 2 knobs, that is a coarse focus knob and second is fine focus knob. And here we can see there are 3 lenses, that is said to be the objective lenses. Here this is a stage where we can put the slides, and this is the illuminator which gives the light, sufficient light to see the cells under the microscope, and this is the base of this microscope. On this base this microscope is stabled. तर या ठिकाणी ह्या संयुक्त सूक्ष्मदर्शकाची जी रचना आहे ती रचना आपण या ठिकाणी पाहतोय. तर या ठिकाणी ही जी उभी नळी आहे, या उभ्या नळीला आपण आयपीस म्हणजे मराठीमध्ये नेत्रभिंग म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी या नेत्रभिंगातून आपण या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी या आत सूक्ष्मदर्शकामध्ये पाहू शकतो. हा दुसरा भाग आहे ते म्हणजे एक पोकळ नळी आहे की ट्यूब आहे, आणि या ट्यूबमधून आपण ते पाहू शकतो. या ठिकाणी 2 नॉब दिलेले आहेत, 2 खटके आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. हा जो आहे हा कोर्स फोकस नॉब, म्हणजे याला आपण स्थूल समायोजक असं म्हणतो. समायोजक म्हणजे जी पेशी आपण पाहतोय त्याला नीट त्याच्यावर फोकसिंग करण्यासाठी हे नॉब आहेत. हा जो दुसरा नॉब आहे तो फाईन फोकस नॉब, त्याला आपण सूक्ष्म समायोजक म्हणतो. हा कोर्स म्हणजे स्थूल समायोजक आणि हा फाईन म्हणजे सूक्ष्म समायोजक. त्याचबरोबर या ठिकाणी काय दिसत आहेत तर ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस म्हणजे वस्तुभिंग. या ठिकाणी 3 प्रकारचे लेन्सेस वस्तुभिंग आपल्याला दिसतात. त्याच्यावर 10x, 100x, 1000x असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीच्या पेशी आपण पाहतोय, पेशींचा आकार लहान किंवा मोठा असेल त्याप्रमाणे हे भिंग आपल्याला काय करावं लागतात, ॲडजस्ट करावे लागतात, आणि त्या पेशी आपल्याला या मायक्रोस्कोपमधून पाहता येतात. हा जो पुढचा भाग आहे त्याला आपण स्टेज किंवा मंच म्हटलेलं आहे. मंच म्हणजे काय, या ठिकाणी आपण काय करत असतो, ज्या तयार केलेल्या स्लाइड्स आहेत त्या स्लाइड्स या पट्टीवर ठेवत असतो, म्हणून याला स्टेज किंवा आधार असं म्हटलेलं आहे. आणि हा जो या ठिकाणी काचेचं भिंग दिसतोय त्याला आपण इल्युमिनेटर म्हणजे प्रकाश स्रोत म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हा सूक्ष्मदर्शक या आयपीसमधून पाहत असताना त्याच्यावर योग्य प्रकारचा प्रकाश पडावा
आणि त्या प्रकाश पडल्यानंतर त्या पेशी आपल्याला सुस्पष्ट अशा दिसतात. अशा प्रकारची हा इल्युमिनेटर आपल्याला काय करता येतो, हाताने ॲडजस्ट करता येतो. आणि हा प्रकाश योग्य प्रकारे ॲडजस्ट झाला की आपल्याला या ठिकाणी जी काय आपण स्लाईड ठेवलेली आहे त्या स्लाईडचं निरीक्षण व्यवस्थितपणे करता येतं. आणि हा जो सगळ्यात शेवटचा भाग आहे तो म्हणजे बेस, पाया, की ज्या पायावर हा सूक्ष्मदर्शक काय केलेला असतो, आधारलेला असतो, उभारलेला असतो. आणि अशा पद्धतीची ही संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हा सूक्ष्मदर्शक आपल्याला आपल्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आणि या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून आपण अनेक प्रकारच्या पेशींचं निरीक्षण करू शकतो. Above we can see under the microscope we can see the different type of the slides. So here give the information how to prepare a slide which is we can observe under the microscope. So here we can make a onion cells, a slide of onion cell that we can see under a compound microscope. या ठिकाणी वर सांगितल्याप्रमाणे आपण या सूक्ष्मदर्शकाखाली विविध प्रकारच्या काचपट्ट्यांचा, स्लाईडचा अभ्यास करू शकतो, सूक्ष्मदर्शकांचा अभ्यास करू शकतो. मग ही स्लाईड कशी तयार करायची याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काय सांगितलं पहा. टेक अ पीस ऑफ सेगमेंट ऑफ ओनियन अँड केअरफुली सेपरेट द थिन स्किन फ्रॉम इट्स कॉन्केव्ह सरफेस विथ द हेल्प ऑफ द फोरसेप्स. तर या ठिकाणी कांद्याची एक फोड घ्यायची आहे आणि त्याचा जो खोलगट भाग असतो त्या खोलगट भागामध्ये एक पातळ पापुद्रा असतो. बघा, प्लॅस्टिकच्या पिशवी जशी असते त्याप्रमाणे एक पातळ पापुद्रा त्या ठिकाणी असतो. आणि हा पातळ पापुद्रा चिमट्याने काय करायचा आहे, वेगळा करायचा आहे. प्लेस द मेम्ब्रेन ऑन अ ग्लास स्लाइड अँड पुट अप अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. आणि हा जो पातळ पडदा आहे तो पातळ पडदा काय करायचा आहे, काचपट्टीवर घ्यायचा आहे आणि त्यावर एक पाण्याचा थेंब टाकायचा आहे. फक्त काळजी काय घ्यायची आहे की हे टाकत असताना त्याला घडी पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची. पुट अ ड्रॉप ऑफ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन ऑर इओसिन ओव्हर इट अँड ऑब्झर्व अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याचबरोबर या जो काही आपण पापुद्रा घेतलेला आहे त्या पापुद्र्यावर आयोडीन किंवा इओसिन नावाचं जे विरल द्रावण आहे त्याचा एक थेंब टाकायचा आहे. आणि हे टाकल्यानंतर त्याची जी सूक्ष्मदर्शकामध्ये असणारे जे 3 तुम्हाला सांगितले ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस असतात त्याच्यावर 10x, 100x आणि 1000x असं लिहिलेलं असतं. त्यातला जो 10x लिहिलेलं जी लेन्स आहे त्या लेन्सच्या खाली आपण काय करणार आहोत, ही स्लाईड पाहणार आहोत. डोंट फॉरगेट टू पुट अप अ कवर स्लिप ओव्हर द ओनियन स्किन ऑन द स्लाईड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. आणि ती काचपट्टी आहे त्या काचपट्टीवर सुरुवातीला आपण एक आच्छादन काच, म्हणजे त्याला आपण कवर स्लिप म्हणतो, छोटी चौकोनी एक काचेची पट्टी असते ती पट्टी ठेवायला विसरायचं नाही, कारण त्याच्यामधून ते आपल्याला पेशी स्पष्ट दिसतात. या ठिकाणी पहा ती स्लाईड तयार करताना कशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीनं कांद्याचा आतला जो मधला भाग आहे तो काढायचा आहे आणि त्याच्यामधलं जे पातळ पापुद्रा आहे तो पातळ पापुद्रा काढायचा आहे. आणि आपण ज्यावेळी सूक्ष्मदर्शकाखाली पाहू त्यावेळेस आपल्याला ह्या कांद्याच्या पेशींची रचना ही अशा प्रकारची या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स, plants like leaves, bark, root tips, etc. Do you remember the last year you had observed the amoeba and paramecium that are found in the water? अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड्स तयार करून त्याही आपण या ठिकाणी पाहू शकतो या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने.